गच्चीत खेळणारी आभा अचानक जोरात किंचाळली. परसदारावर बसलेली म्हातारी दात करकर वाजवत हाताची बोटं मोडत शिव्यांची लाखोली वाहायला लागली होती. म्हातारीकडे फारशी लक्ष न देता रमाने गच्चीवरून केविलवाणी व भीतीग्रस्त होऊन गच्चीतून खाली उतरलेल्या आभाला पाहिलं. शून्यात नजर हरवून मटकन खाली बसलेल्या आभाला पाहताना रमाच्या छातीत धस्स झालं. एका अज्ञात भीतीने रमाला घेरलेलं पाहताना जवळच बसलेल्या शंकराच्या काळजाचा ठाव चुकल्यासारखा झाला. शंकरला मात्र पूर्व परिस्थितीची जाणीव असावी. तो हळूच बसल्या जाग्यावरून उठला. तरतर जिना चढून गच्चीवर येत म्हणाला, झालं तुझं समाधान की अजून काही बाकी आहे? तू कुणाचं ऐकायचंच नाही असं ठरवलं असेल तर सांग, म्हणजे मी जीव देतो. त्याच्या या बोलण्याने कदाचित तिथे वावरत असणाऱ्या अतृप्त आत्म्यावर परिणाम झाल्याचं दिसून आलं. कारण काही क्षणात तिथलं वातावरण मात्र बऱ्यापैकी निवडलेलं पाहून शंकरने मनोमन सुटकेचा मोकळा श्वास घेतला. परंतु त्याला माहीत होतं हे तिचं नाटक काही वेळापुरतं आहे. पुन्हा कुणी दुपारचं गच्चीत गेलं की तिची हजेरी लागलेली असेल. पुन्हा हिला समजवायला गच्चीत यावं लागेल. हे एकदाच नाही, पण अलीकडे बऱ्याच वेळा घडतंय. यावर तोडगा काही काढावाच लागेल. पण काय तोडगा काढायचा विचार करून शंकरला पुरतं वेळ लागण्याची पाळी आली होती. ही वेळ वेडं होण्याची नाही हे मनाला समजवत तो झरझर गच्चीतून खाली उतरला. माझघरात अजूनही आबा केविलवाणी पाहत असल्याचं पाहून तो तिच्यापाशी गेला. तिच्या गालावरून हात फिरवताना त्याने आबाला हाक मारली. आभा, ए आभा, काय होतंय? तू घाबरली का सोने? आबा पुरती सावरली नसल्याने उत्तर देत नव्हती. दारावर बसलेली म्हातारी मात्र करकर बोटं मोडत म्हणाली, मेली मसनात गेली तरी पाठ सोडत नाही. शंकर्या, तू पोरीकडं बघ. मी हिला काही आज सोडत नाही. आज पौर्णिमा आहे ना, हिचा नाच आज परसदारी असणार. आज ही आली की विचारीन बाई, तू मला त्रास दे पण कोणा दुसऱ्याला सतवू नको. काय म्हणून तू त्यांना छळतेस? तुझं असं काय गुड मारलं? माझ्या नातीसारख्या मुलीला का छळत बसलीस? आई, तू गप्प रहा. आज मीच विचारीन तिला, पाहीन काय म्हणते ते. मी म्हणते ही आहे कोण? आम्हाला त्रास देणारी ते काही नाही. आज हिचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा. रमा, तू आपल्या पोराकडं बघ. मी पाहतो तिचं काय करायचं ते. अहो, हे घर आपण किती आवडीनं घेतलं. त्यावेळी पुसटशी कल्पना जरी असली तर? कसली कल्पना रमा? हिचं राज्य असल्याची. रमा, तू शांत हो. मी पाहतो ना. तुमच्याकडून तेच ऐकत आले आजवर. सुनबाई, माझं ऐकशील? काय ऐकू? तुम्ही पण आई आम्हाला अंधारातच ठेवलं. नाही पोरी, असं बोलू नको ग. मग काय करू? तुमचा मुलगा बोलला घर कमी पैशात देतो. परंतु आमच्या आईला तुम्हाला सांभाळावं लागेल. तुम्ही त्यांचं ऐकलं. मी बोलू पाहत होती तेव्हा नाही ऐकलं. तीच चूक झाली आमची. पण आता तरी या घरात काय घडतंय ते तुम्हाला माहीत असेल तर सांगा. रमा, तुला कितीदा सांगू, तू त्यांना काही बोलू नको. अगं वयस्कर आहेत त्या. हो का? मग आभा किंचाळली तेव्हा या शिव्या कुणाला घालत होत्या? जेव्हा जेव्हा या घरात अमंगल घडतं तेव्हा या कुणाचा तळतळाट करत असतात. रमाच्या या प्रश्नावर शंकर देखील निरुत्तर झाला. रमा अगदीच खोटं बोलत नव्हती. त्याने म्हातारीकडे मोठ्या आशेने पाहिलं. त्याच्या डोळ्यात अगणित प्रश्न पाहून म्हातारीनं त्याला खुनीनं गच्चीवर बोलवलं आणि ती हळूहळू जिना चढत वर जाताना पाहून शंकरही मागून आज्ञाधारकाप्रमाणे गेला. म्हातारी कठड्याचा आधार घेऊन उभी होती. तो तिच्या जवळ गेला. बोला आई, तुम्ही मला का बोलवलं? लेका, तुला मी तेव्हा दबक्या आवाजात सांगितलं की घर घेऊ नको. हो, पण एवढं स्वस्त घर मला या शहरात मिळालं नसतं. अरे, माझा मुलगा असला म्हणून काय झालं? त्याने पळ काढला आणि तुमची जबाबदारीही नाकारली. तसंच काही नाही, मीच नकार दिला त्याला. का? सांगते ऐक. आणि म्हातारी आपली कहाणी सांगत अगदी भूतकाळात अडकली. ट्रिंग ट्रिंग दारावरची डोरबेल वाजली तशी निर्मला काकूंनी दार उघडलं. समोर 17 ते 18 वर्षाची युवती उभी पाहून विचारलं, कोण पाहिजे? तुम्ही निर्मला बर्वे ना? हो, परंतु काकी, तुम्ही एक रूम भाड्याने देणार हे समजलं म्हणून आले. हो, परंतु तू कोण आणि एकटीच? मी विशाखा सामंत. मी 12वीची विद्यार्थिनी आहे. शिक्षणासाठी रायगडहून आली आहे. मला तुमची रूम द्याल का? मी काय विचारलं? तू एकटीच आहे का? सध्या तरी एकटीला हवी. पुढच्या महिन्यात माझी दुसरी मैत्रिणी येईल. नक्की ना? यावर कुणी नाही ना? आताच सांग. नाही. विशाखाला रूम देऊन निर्मला फार खुश होती. तिला विशाखाचं बोलणं वागणं सर्व काही आवडत होतं. आपली सून विशाखा झाली तर? तिच्या मनात विचार घोळत राहिला. तिने भावनावश होऊन आपला विचार विशाखाला बोलून दाखवला. परंतु निर्मलाच्या मुलाला विशाखाने पाहिलं नसल्याने ती नंतर पाहू असा वेळ मारून नेई.
हा म्हणता 2 वर्ष संपली. विशाखाचं लास्ट वर्ष असल्याने अभ्यासात गर्क होती. निर्मला तिला हवं नको ते पाही. अगदी लळा लागलेल्या निर्मला नेहमी विशाखाला सुनेच्या रूपात पाही. एक दिवस समोर अंगणात विशाखा बसली असता एक 25 वर्षाचा युवक हाती 2 गच्च भरलेल्या बॅगासहित अवतरलेला पाहून विशाखा समोर येत म्हणाली, कोण हवं आहे तुम्हाला? कोण म्हणजे? तेच विचारते, कोण हवं? बर्वे इथंच राहतात ना? हो. थँक्स. मला वाटलं घर विकून गेले की काय. अरे अवी, तू केव्हा आलास? आई, या कोण? विशाखा. आमच्या घरी राहते. असं होय. कसला घाबरलो मी. का रे, काय केलं तिने? कोण हवं तुम्हाला असं म्हणाली ती मला. आई, तू नसतीस तर हिने मला घरातच घेतलं नसतं. सॉरी, मला माहीत नव्हतं. ओके. अहो, मस्करी केली मी. बरं आई, खूप भूक लागली. काही खायला दे. इथंच? घरात तरी ये. अवीची व विशाखाची दोस्ती जमायला फार वेळ लागला नाही. कालांतराने दोस्ती प्रेमात बदलली. निर्मला आधीच विशाखाला सून मानून बसलेली. तिला तर आबाळ ठेंगणे वाटायला लागले. विशाखाच्या घरचेही राजी झाले. मुलगा बाहेरगावी शिक्षण घेऊन आलेला. शिवाय एकुलता एक. कुणाला काही प्रॉब्लेम नव्हता. अवी विशाखाचं लग्न झालं. नवलाईचे 4 दिवस संपलेही. दोघं सर्व्हिस करत होते. एक दिवस विशाखा आई होण्याची गोड बातमीही मिळाली. सारंच कसं गोविंद वाटावं असं घडत गेलं. आणि विशाखा 5 महिन्याची गरोदर असताना जिन्यावरून पडली. आणि आई होण्याचं सुख तिचं हिरावलं गेलं. नाराज असलेली विशाखा कधी खुश झालीच नाही. परिणामी तिची तब्येत ढासळत गेली आणि एक दिवस ती पंचतत्वात विलीन झाली. निर्मलाने अवीला पुन्हा लग्नाचा घाट घालायला सांगितला. परंतु विशाखावर जीवापाड प्रेम करणारा अवी नाही म्हणाला. त्याने कायमस्वरूपी बाहेरगावी सेटल होण्याचा निर्णय घेतला. आईलाही ये म्हणत होता. निर्मलाने ऐकलं नाही. तेव्हा आईच्या सोबतीकरता हे घर शंकरला कमी भावात फक्त आईची काळजी घेण्यासाठी विकलं होतं. म्हातारीनं एवढं कथन करून भरलेले डोळे पुसत म्हणाली, शंकरा, केवळ अवीनं लग्न करून आपलं घर उभारावं म्हणून ती येत असती. पण आता तिला फक्त अवीचा संसार पाहायचा. हो, पण तुमचा मुलगा असताना तिनं असं काही केलं नाही का? तिचं रोज येणं, परसदारी पारिजातकाच्या गंधात वाढ होणं, अवीभोवती घुटमळणं, या गोष्टीला कंटाळून तो निघाला. मग हे बंद कसं होणार? नाही होणार. जोवर अवी तिची समजूत काढत नाही तोवर ती येतच राहणार. कधी गच्चीत वाऱ्यासोबत पिंगा घालत तर कधी परसदारी हवेची गंधयुक्त झुडूक बनून. मग माझी आभाला काही होणार नाही. ती काही करणार नाही. तिचं येणं वाढलंय. ती आभाला पाहून येत असेल. म्हातारी बोलायला आणि पुन्हा वाऱ्याने पिंगा घालायला सुरुवात केली. संध्याकाळची वेळ असल्याने पारिजातकाचाही गंध सोबतीला घेऊन ती बेफान धडत होती. म्हातारी अचानक कडाडली. तू गेलीस, आता काही अपोरीला नेणार का? म्हातारीच्या शब्दाने जादू केली होती. शांतता क्षणात नांदायला लागली आणि शब्द घुमले. अवीचा संसार पाहायचा, तेव्हाच मुक्ती लाभेल मला. पण तो ऐकत नाही. प्रयत्न केले ना, तरीही. अगं, तो तुझ्यावर असलेल्या प्रेमात आंधळा झालाय. नाही. 1 मिनिट. मी शंकर, आबाचे वडील. तुला वचन देतो, अवीला लग्नासाठी तयार करीन. तोवर तरी गप राहा. आणि जादू व्हावी तशी झुळूक संपली. आबाही सावरली. अवीलाही बोलवणं करून शंकरने बरीच मनधरणी करत लग्नाला तयार केलं. लग्न साधंसुद्धा करून अवी त्याची बायको घरात आली आणि परसदारची झुळूक पुन्हा अंगणी खेळून हळूहळू कायमस्वरूपी लुप्त झाली. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.